नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज जो मी विषय घेणार आहे तो आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. आपले जे प्रश्न माझ्यापर्यंत पोचत आहेत त्यातही किडनीशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. म्हणजेच आजचा आपला जो विषय आहे तो किडनीशी संबंधित आहे. किडनीज नीट, मूत्रपिंड जर निरोगी तर आपलं स्वास्थ्य निरोगी. त्यामुळे अल्टिमेट आरोग्य जरी आपल्याला हवं असेल तरी किडनीजकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेपासून शिकलोय की किडनीचं काम काय आहे, तर शरीरातल्या ज्या सगळ्या रक्त फिल्टर करून त्यातल्या नको असलेल्या गोष्टी बाहेर काढून त्या युरिनच्या वाटे शरीराच्या बाहेर टाकायच्या. मात्र किडनीज फक्त तेवढंच करत नाहीत. त्या नको असलेली द्रव्ये जी बाहेर टाकतात त्याच्याच बरोबर जे अतिरिक्त व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲडिटिव्ज आपल्या पदार्थात घातलेले हे सगळं सुद्धा जे शरीराला नको आहे ते बाहेर टाकतात. त्याच्यामुळे आपलं जे रक्त आहे ते शुद्ध होतं आणि ह्या सगळ्यांचा संचय शरीरात होऊन ज्या व्याधी आपल्याला होऊ शकतात त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. मात्र किडनीचा संबंध फक्त तेवढाच नाही आहे. तर चायनीज ट्रॅडिशन, ज्याच्यातनं आपण ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर हे सगळं बघतोय, ते जी चायनीज ट्रॅडिशनल मेडिसिन ही पद्धत आहे, तर त्याच्यानुसार प्रत्येक अवयवामध्ये काही भावना स्टोअर्ड असतात किंवा त्या भावनांचा त्या अवयवाशी संबंध असतो. तसा किडनीचा जो संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे, तो भीती आणि चिंता या दोन गोष्टींची आहे, या दोन भावनांची आहे. आणि त्या जर भावना किडनीज वीक झाल्या तर ह्या भावना ज्या आहेत त्या अनावर होतात आणि त्या अनावर झाल्या की पॅनिक अटॅक येणं, सतत भीतीच्या दडपणाखाली राहणं, सतत चिंता वाटणं, काही जण तर वैफल्याच्या स्थितीपर्यंत जाणं, असे अनेक त्रास संभवतात. आणि वाईस वर्सा, जेव्हा ह्या भावना अनावर होतात तेव्हा किडनीज वीक व्हायला सुरुवात होते. त्याच्याचमुळे आपल्याला किडनीज या अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या चायनीज ट्रॅडिशन मेडिसिनप्रमाणेच किडनी आपल्या दात, कान, हाडं यांच्यावरही प्रभाव टाकते आणि त्यामुळेही किडनीज या फार महत्त्वाच्या आहेत. कारण किडनीज वीक झाल्या तर ह्या ज्या अवयव आहेत, महत्त्वाचे अवयव आहेत, तर त्यांच्यात आपल्याला काहीतरी व्याधी व्हायला सुरुवात होते. आता एक गोष्ट मात्र आणखीन स्पष्ट केली पाहिजे की किडनीचे विकार म्हणजे फक्त किडनी स्टोन नाही. किडनीच जर दुर्बल व्हायला लागल्या किंवा त्यांचं कामकाज नीट चालत नसेल तर आपल्याला अनेक प्रकारचे त्रास होतात. क्रिएटिनिन वाढणं, युरिक ॲसिडचा निचरा न होणं, शरीरातल्या पाण्याचा निचरा न झाल्याने हातापायावर किंवा शरीरावर, चेहऱ्यावर, अन्य ठिकाणी सूज येणं, हे असे सगळे जे त्रास आहेत ते आपल्याला किडनीज वीक झाल्या तर होतात. कंबर, आपल्याला माहिती आहे किडनीची जी पोझिशन आहे, मी फोटोही दाखवते, त्यामुळे जर किडनीज वीक झाल्या तर आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी, अनेकदा कंबरदुखी ही किडनीचा संकेत देत असते की किडनीशी संबंधित काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून कंबर दुखते. त्यामुळे जर कंबरदुखीचा त्रास असेल तरी किडनी पहिला चेक करून घेणं गरजेचं असतं. स्पॉन्डिलायटिस तर अर्थातच करावा लागतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे कंबरदुखीप्रमाणेच गुडघेदुखी, व्हेरिकोस व्हेन्स हे त्राससुद्धा किडनीशी संबंधित आहेत. आता त्यांचा आणि त्याचा काय संबंध, तर या चायनीज पद्धतीप्रमाणे आपलं जे किडनी मेरिडियन आहे ते घोट्याच्या आतल्या बाजूनी इथपर्यंत वरती येतं. मी त्याचाही फोटो दाखवते. आणि ते जिथून जिथून वर येतं तिथे तिथे जर किडनीज वीक असतील तर त्या किडनी मेरिडियनमध्ये अडथळा क्रिएट होतो आणि तो अडथळा क्रिएट झाल्यावर प्राणशक्तीचा फ्लो तिथून होत नाही नीट आणि मग हे गुडघेदुखी, कंबरदुखी, व्हेरिकोस व्हेन्स, पायदुखी हे सगळे त्रास आपल्याला संभवतात. आणि त्यामुळेच आपल्याला किडनी निरोगी राखण्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आजची जी मुद्रा आहे ती त्यासाठीच अत्यंत उपयोगी अशी मुद्रा आहे. मुद्रेचं नाव मी आधीच सांगितलं, किडनी मुद्रा. आता ती करायची कशी ते आधी बघूया आणि मग ती का फायदे देते हे मी सांगीन, हे आपण बघूया. पद्मासनात, वज्रासनात, कोणत्याही सुखासनात बसावं. ते शक्य नसेल तर खुर्चीवर बसावं, पण बसावं आणि मग ही मुद्रा करावी.
उभं राहून केली तरी चालू शकते, पण उभं राहून मला नाही वाटत की तेवढा त्याचा इफेक्ट होतो. मी करून बघितली उभं राहून सुद्धा. त्याला जी एक सँक्टिटी यायला पाहिजे किंवा ज्या गांभीर्याने ही मुद्रा केली जायला पाहिजे ती आपण उभं राहून करू शकतो असं मला तरी नाही वाटलं. काही जण सांगतात की ती उभं राहून केली तरी चालेल. आपण बघावं, आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करावं. बसल्यानंतर आपले दोन्ही हात असे सरळ मांडीवर ठेवावेत. श्वासावर लक्ष केंद्रित करावं. श्वास मंद चालू द्यावा आणि जेव्हा श्वास मंद होईल, श्वासावरचं लक्ष आपलं एकाग्र होईल, त्यावेळेला ही जी करंगळी आहे, अनामिका जलतत्वाचं बोट आणि सूर्य पृथ्वी मुद्रा, ही दोन्ही ही बोटं दुमडायची आहेत, अंगठ्याच्या मुळाशी लावायची आहेत आणि त्याच्यावर अंगठा दाबायचा आहे. दाबायचा आहे म्हणजे हलकेच दाबायचं आहे. धरायचे असंच मांडीवर. तुम्हाला कळावी म्हणून ही पोझिशन मी दाखवते. करंगळी पृथ्वी तत्व म्हणजे जलतत्व पृथ्वी तत्व ही बोटं दुमडून अंगठ्याच्या म्हणजे अग्नितत्वाच्या मुळाशी लावायची आहे, त्याच्यावर अंगठा दाबायचा आहे आणि ही अशा अवस्थेत बोटं अशी मांडीवर दिवसभरात 45 मिनिटं किंवा दिवसातून 3दा 15-15 मिनिटं अशी ठेवावी. मला माहिती आहे की तेवढा वेळ आपण काढू शकत नाही, त्यामुळे किमान 10-10 मिनिटं तरी ती ठेवावी. पण अतिशय एकाग्र मन करून आणि चित्त हे करून श्वासावर लक्ष केंद्रित करून ती मुद्रा करा. तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. हे आपण असं करतो. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर सूर्यमुद्रा आणि जलोदर नाशक मुद्रा या दोन मुद्रांचा संगम या किडनी मुद्रेत होतो. ही जलोदर नाशक मुद्रा मी आधी घेतलेली आहे, त्याच्यामुळे ज्यांनी तो एपिसोड बघितला नाही त्यांनी तो बघावा. सूर्यमुद्रा ही मी आधी घेतलेली आहे, त्यामुळे ज्यांनी ते एपिसोड बघितलेले नाहीत त्यांनी ते जाऊन बघावे. म्हणजे त्या दोन्ही मुद्रांचे फायदे तर ह्याच्यात होतातच. मग ही किडनीवर कशी इफेक्ट टाकते, ह्या दोन्ही एकत्र करून किडनीचा फायदा कसा होतो ते आपण बघूया. तर आपण पृथ्वी तत्व कमी करतोय, त्यामुळे किडनी स्टोनचा ज्यांना त्रास होतो किंवा वारंवार त्रास होतो त्यांना ह्याच्यात फायदा होतो, कारण पृथ्वी तत्व आपण इथे सप्रेस करतोय अग्नीनी. दुसरी गोष्ट, इथे आपण जलतत्व सप्रेस करतोय, त्यामुळे शरीरातलं जे अतिरिक्त पाण्याचा जे संचय होतो किंवा ह्या दोन्ही गोष्टींमुळे जो किडनीवर अतिरिक्त ताण येतो तो आपण हे असं केल्याने कमी करतो. आता त्याचबरोबर ह्यांना आपण दाबलंय, त्या अग्नीनी दाबलंय. अग्निवरचढ असल्यावर आपल्या शरीरात हीट वाढते आणि जेव्हा हीट वाढते तेव्हा आपोआपच शरीरात जे साठलेलं पाणी आहे ते सुकून जायला किंवा त्याचा निचरा व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे ज्यांना सतत नाक वाहणं, डोळ्यातनं पाणी येणं, शरीरावर सूज असणं असे जे काही त्रास असतात तेही दूर व्हायला मदत होते. इथे पृथ्वी तत्व दाबलंय, त्यामुळे पृथ्वी मुद्रा तुम्ही इथे सूर्यमुद्रा नक्की बघा, पृथ्वी मुद्रा सूर्यमुद्रा दोन्ही बघा, म्हणजे पृथ्वी तत्व कसं काम करतं ते आपल्याला कळेल. आणि वरुण मुद्रा म्हणजे जलतत्वाचा असमतोल झाला तर काय होतं तेही त्या मुद्रा जर आपण बघितल्यात तर आपल्याला कळेल. त्या दोन्हींचा संगम इथे आपण करतोय आणि म्हणून हिचा फायदा होतो. दुसरं म्हणजे हँड रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे हा जो आपला बोटाचा हे पडतो, जोर पडतो, तो किडनीच्या पॉईंट्सवर पडतो आणि त्याच्याहीमुळे किडनी बऱ्या व्हायला आपल्याला मदत होते, हील व्हायला. आणि किडनीच जशा हील होतात तसा हा भावनांचा जो निचरा आहे किंवा भीती, पॅनिक अटॅक येणं, ही सगळे ताणतणाव, चिंता, या सगळ्यांचं मळपसुद्धा दूर व्हायला मदत होते. वायुतत्व आणि आकाशतत्व ही बोटं मात्र सरळ ठेवायची आहेत. ही झाली किडनी मुद्रा. अशा तऱ्हेने ती करायची आहे. याचा फायदा नक्की होतो आणि खूप होतो. अनेकांना किडनी स्टोनचा त्रास वारंवार होतो. सूज असलेले, पायावर सूज आहे, हातावर, चेहऱ्यावर सूज आहे असेही खूप लोक दिसतात. त्यांनी ही मुद्रा करावी, त्यांना नक्की फायदा होईल, भावनिकदृष्ट्या सुद्धा होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. आपला जो प्रतिसाद मिळतोय किंवा अनेकांनी त्यांना खूप फायदा होतोय हे कळवलं त्याच्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मला त्याचा खूप आनंद झाला आहे. आपण ही मुद्रा करून बघा आणि आपल्यालाही अल्टिमेट आरोग्य लाभू दे अशी मी प्रार्थना करते. मात्र ही माहिती आपल्याकडे पोचावी, आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे.
पुढे खूप साऱ्या योजना मी तुमच्यासाठी आखते आहे, मात्र त्या तुमच्यापर्यंत पोचायच्या असतील तरीसुद्धा हे चॅनल आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण ते कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.